नमस्कार मित्रांनो, मी शहासाहेबवरून आजचा आपला हा व्हिडिओ ज्यांना पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र काढायचं असेल तर आपण हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही आपला पोलीस व्हेरिफिकेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट पूर्ण कशा काढायचं आणि त्याची पूर्ण स्टेप काय आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचं, आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण A to Z प्रोसेस दाखवणार आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिले आपल्याला गुगल क्रोमवरती महाराष्ट्र पोलीस व्हेरिफिकेशन या वेबसाईटवरती यायचं आहे. जे आपल्या डेस्कटॉपवर दिसतं आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं तर बघा, सर्वात पहिले आपण जसं जसं नाव टाकतो आहे तसं तसं तुम्हाला टाईप करायचं आहे. म्हणजे त्या पद्धतीने सर्वात पहिले तुम्हाला लास्ट नेम जसं तुमच्या आधारवरती असेल तसंच तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम तुमचं जे पहिला नाव असेल ते टाकायचं आहे. लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम, पहिला नाव म्हणजे तुमचं नाव आणि मिडल नेम म्हणजे तुमचे वडिलांचं नाव जे असेल ते तुम्हाला टाईप करायचं आहे. आधारवर जसं स्पेलिंग असेल तसेच तुम्हाला टाईप करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं जन्म तारीख टाकायची आहे. जे जन्मतारीख असेल तुमची डेट ऑफ बर्थ, ती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर मेल आहे का फिमेल आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं एस पी ऑफिस म्हणजे तुमचं डिस्ट्रिक्ट कोणता आहे समजून घ्या. तुमचं जिल्ह्यात आहे, जिल्हा असेल तर जिल्हा, किंवा खेड्यापाड्यावर राहत असेल तर तुमचा जिल्हा जे असेल त्याला रुरल म्हणून टाईप करायचं आहे, ते सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा आवडतेचा पासवर्ड जे तुम्हाला लक्षात राहील तसं पासवर्ड सेट करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुमचं इथे कॅप्चर टाकावं लागतं. कॅप्चर म्हणजे तुम्हाला जेही ऑप्शन आलं समजून घ्या, आता मला आलेलं आहे तुमचा सेकंड नंबर, जे त्यांनी 3 नंबर टाईप करून दिलेले त्याच्यात तुमचा नंबर कोणता आहे, सेकंड टाईप करायचा आहे. थर्ड असेल तर थर्ड, फर्स्ट असेल तर फर्स्ट. तर हे सर्व पूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक SMS व्हेरिफिकेशन कोड येईल, ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. ते तसंही SMS कोड जसं तुमच्या मोबाईलमध्ये आला असेल साध्या मेसेजमध्ये तसंच तुम्हाला टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुमचं इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला आता परत लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही ID टाकली ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड ते टाईप करून कॅप्चर टाकून आणि तुम्हाला आता लॉग इन बटनावरती जायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने असं डेस्कटॉप एक ओपन होईल. डेस्कटॉप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्व्हिसवरती क्लिक केल्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणून एक ऑप्शन ओपन होईल, ते ऑप्शन ओपन करायचं आहे. त्याच्यात तुम्हाला 4 स्टेप्स पूर्ण करायचे. इन्स्ट्रक्शन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन आणि पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन. जसं मी फिल करतोय तुम्हाला त्या पद्धतीने तुमचं डेटा फिल करायचं आहे. तसं सर्वात पहिले तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे. जसं आधार कार्डमध्ये नाव आहे तसं टाईप करून त्याच्यानंतर तुम्हाला तेच नाव मराठीत पण टाईप करायचं आहे. मराठीत म्हणजे देवांगिरी म्हणजे तुमची जे मराठी लँग्वेज असेल मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे तसं. त्याच्यानंतर तुम्हाला ID प्रूफमध्ये कोणतंही एक ID टाकायची आहे. समजून घ्या, पॅन कार्ड असेल पॅन कार्ड, आधार कार्ड असेल आधार कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल ड्रायव्हिंग लायसन्स. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचं आहे. जिथे तुम्ही सध्याला राहत आहे ते ॲड्रेस टाकायचं आहे. समजून घ्या, जसं मी टाईप करतोय तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता. हे सर्व पूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं रेसिडेन्स वगैरे पूर्ण टाकायचं आहे की किती वर्षापासून राहत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथे प्रिव्हियस, जसं मी सिलेक्ट करतोय का तुमचं परमनंट आणि प्रिव्हियस ॲड्रेस म्हणजे पहिला ॲड्रेस आणि आत्ताचा ॲड्रेस सेम असेल तर यस बटनावरती, सेम ॲज अबव बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता याच्यात सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे NOC सर्टिफिकेट सबमिटेशन. म्हणजे तुम्हाला आता कशासाठी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे. समजून घ्या, तुम्हाला ज्या कामासाठी लागणार आहे, ज्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन मागलं आहे तुमच्याकडनं, चारित्र्य प्रमाणपत्र मागितलेलं आहे, ते तुम्हाला तिथे त्यांचं नाव आणि ॲड्रेस टाकायचं आहे आणि तुमचा काय रोल आहे याच्यात तुम्हाला ते सर्व डिटेल फिल करायची आहे. समजून घ्या, जसं मला आता एक कंडक्टर बिलाचं काढायचं आहे तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण डिटेल फिल करतोय. या पद्धतीने पूर्ण डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला समजून घ्या, नाव, गाव, पत्ता, पिनकोड, नंबर, पिनकोड सर्व एकदम व्यवस्थित माहिती टाकून घ्यायची आहे. पूर्ण अशी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन येईल की तुम्ही तुमच्या जे राहता पत्ता आहे
ते केव्हापासून राहताय तुम्ही ते तुम्हाला टाकायचं. जर समजून घ्या 10 वर्षापासून तुम्ही एकच जागावर राहताय, तसं ते ॲड्रेस टाकायचं आहे. म्हणजे आपलं जे परमनंट ॲड्रेस असेल तेच ॲड्रेस इथे टाकायचं आहे. केव्हापासून राहताय तुम्ही. जर तुमचं 2 ॲड्रेस असेल तर 2 ॲड्रेस टाकू शकता, एक असेल तर एक टाकायचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेसवर गेले, इथे एक विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून ऑप्शन आहे, तिथे नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. म्हणजे तुमच्या हातपायला काही मार्क वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती काही केस आहे काय पॉलिटिकल क्राईम केलेला आहे का तुम्ही, ते सर्व असं तुम्हाला नोचं ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यात 2 जणांचे नाव टाकायचे जे तुम्हाला ओळखतात. त्यांचं नाव, नंबर, ॲड्रेस हे पूर्ण पद्धतीने तुम्हाला त्यांचं टाकायचं आहे. 2 जण म्हणजे तुमचे नातेवाईकच किंवा नियर बाय तुमचे जे असेल त्यांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यांचं नाव, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे सबमिटवरती क्लिक करून पुढचं टॅबवर ओपन करायचं आहे. आता याच्यात सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला तुमचं लोकल पोलीस स्टेशन, म्हणजे जिकडनं तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन अप्रुव्हल येईल ते तुम्हाला टाईप करायचं आहे. समजून घ्या आता तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमचा आता लोकल पोलीस स्टेशन ही स्टेप एकदम काळजीपूर्वक फिल करायची आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमचं जे लोकल पोलीस स्टेशन असेल ते क्लिक करून तुमचा ॲड्रेस टाकून सबमिट करायचं आहे. आता हे जरा तुमचं पूर्ण फॉर्म येईल. आता राहिलं आता तुमचे डॉक्युमेंट अपलोड म्हणजे तुमचं डॉक्युमेंटमध्ये काय अपलोड करायचे, तुमचा फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, रेशन कार्ड, LC किंवा मार्कशीट आणि तुमचं जे लेटर आहे ते लेटर म्हणजे पूर्ण तुम्हाला ज्यासाठी कामासाठी लागतं आहे त्यांच्यातर्फे एक लेटर भेटतं किंवा नाही भेटलं तर तुम्हाला स्वतःहून घरीसुद्धा तुम्ही तयार करू शकता. त्या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे. स्कॅन केल्यानंतर आपल्या डेस्कटॉप किंवा PCमध्ये तुम्हाला ते सेव्ह करून घ्यायचे नाव टाकून. ते सर्व टाकल्यानंतर तुम्हाला तिथे केल्यानंतर फोटो अपलोड करायचं आहे. फोटोची रिसाईज करून, फोटोचं जे साईज असेल तेच साईज करून. बरेचसे मित्रांना डॉक्युमेंट अपलोड करतानाच चुकी करतात. तर ॲज पर इन्फॉर्मेशन जसं डॉक्युमेंटची लिस्ट असेल तेच अपलोड करा, तेच स्पेसिफिकेशन म्हणून अपलोड करा. तसेच डॉक्युमेंट अपलोड करा. जसं मी डॉक्युमेंट अपलोड करतो आहे तसंच डॉक्युमेंट अपलोड करा. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक पुढचं पार्ट येईल. पार्ट म्हणजे तुमचं पूर्ण तुम्हाला आता व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जे माहिती फिल केलेली आहे ते पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायची आहे. जसं की नाव, गाव, पत्ता, ॲड्रेस किंवा तुमचं नाव पूर्ण प्रॉपर जे काही रिचेकिंग करून घ्यायची. रिचेकिंग केल्यानंतर तुम्हाला काही चुकी असेल तर तुम्ही एडिटवरती जाऊन एडिट करू शकता. जर ऑल असेल तर बरोबर असेल तर बरोबर. समजून घ्या जर काही चुकलं तर तुमचं पोलीस ॲप्रुव्हल होणार नाही, कारण की बरेचसे ॲप्रुव्हल होत नाही, लोकल पोलीस स्टेशन रद्द मारून होतं. त्यामुळे तुम्ही पूर्ण माहिती व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला सर्वात शेवटचा पार्ट म्हणजे आता इथे पेमेंट कसं करायचं आहे. सर्व डिटेल फिल केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट बटनावरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला खूपच सारी माहिती येतील. समजून घ्या तुम्हाला नेट बँकिंग थ्रू मारायचं आहे तर नेट बँकिंग थ्रू, डेबिट कार्ड थ्रू मारायचं असेल तर डेबिट कार्ड थ्रू किंवा UPI थ्रू मारायचं असेल तर UPI थ्रू. सर्वात सोपा आणि इझी ऑप्शन म्हणजे UPI थ्रू म्हणजे तुम्ही UPI थ्रूसुद्धा तुमचं कार्ड मारू शकता. UPI बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं पेमेंट चलन करून सक्सेसफुलची प्रिंटआउट काढून आणि आपला नियर बाय जे पोलीस स्टेशन आहे तिथे तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट जो डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले होते ते डॉक्युमेंट आणि तुमचं जे पेमेंटची रिसिप्ट असेल ते काढून तुम्हाला तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला देऊन द्यायचं आहे. मग ते 4 ते 5 दिवसात अप्रुव्हल होऊन तुमचं डाउनलोड पोर्टलला अप्रूव्ह दिसून जाईल आणि तिकडनं तुम्ही अपलोड करू शकता. धन्यवाद.